एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम हे जुन्याच जागेवर करणे व इतर मागण्यांसाठी वडकी येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू। वडकी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम हे जुन्याच जागेवर करण्याकरिता व इतर मागण्यांसाठी वडकी येथील हेमंत रामभाऊ कडू, कुमार सौरभ राजेंद्र इंगोले, कुमार अमित पुरुषोत्तम उताने दिनांक 22 जानेवारी पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसले आहे। सदर वडकी येथील आमरण उपोषणाची बातमीचे वृत्तांकन करण्यासाठी ॲक्शन इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक विनोद माहुरे सह राडेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुमडे हे बातमी वृत्तांकनाकरिता उपोषण मंडपात गेले असता उपोषणकर्ते यांच्या मागण्या जाणून घेऊन राडेगाव पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकारी भारती इसळ मॅडम, अरुण भगत नायब तहसीलदार राडेगाव, मस्के विस्तार अधिकारी पंचायत विभाग पंचायत समिती राडेगाव जे मुळे यांच्या फोनवरून बोलणे केले असता ते सर्व अधिकारी 1 तासात वडकी येथे उपोषण मंडप स्थळी येऊन त्यांनी पण उपोषणकर्ते यांच्या मागण्या समजून घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन इमारतीचे बांधकाम हे ग्रामपंचायतच्या जुन्याच जागेवर करता येईल का व ती जागा 8 प्रमाणे किती आहे याची वडकी येथील सरपंच, ग्रामविकास अधिकारी सौ वर्षाताई मोघे व इतर वडकी येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून घेतल्यानंतर परत उपोषण मंडपात येऊन उपोषणकर्ते यांच्या सोबत चर्चा करून सदर ग्रामपंचायत जुनी जागा ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकाम करिता मोजमाप प्रमाणे करिता करण्यासाठी ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा लावून तो ग्रामसभेचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील परवानगी करिता पाठविण्यात येईल असे अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांना सांगितले व उपोषण सोडण्याची विनंती केली असता उपोषणकर्ते यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला, त्यामुळे उपोषण सुरूच आहे। सहसंपादक कुणाल पेंदोर सह राडेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुमडे। तुमच्यासोबत बोलणार नाही, मला काय करत सर विशेष ग्रामसभा लावून आणि मुळे साहेब टेक्निकली वाटल्यास परत एकदा मॅडम विशेष ग्रामसभा त्याच वेळेस लावली तेव्हा का बरं नाही लावली मॅडम विशेष ग्रामसभा? तेव्हा का बरं नाही लावली विशेष ग्रामसभा? तुम्हाला किती लोकांची एक साईड तेव्हा का बरं नाही लावली विशेष ग्रामसभा? मॅडम मस्के साहेब येतात ना एरवावर भूमिपूजन शुभारंभाचा कार्यक्रम करतात, लाजीरवाणी बाब आहे मॅडम। मग जशा तिथे भूमिपूजनाच्या शुभारंभाच्या बोर्डावर तुम्ही नाही का सूत्रे बांधून एरू बांधून शुभारंभाचा कार्यक्रम केला, तसाच आम्हाला आमच्या गावाची ग्रामपंचायत कौलामध्ये झाली तरी जमते का तुम्हाला? कौलामध्ये झाली पत्र झाली तरी चालते, इथं झाली पाहिजे, कशी झाली तरी चालते, पण इथं झाली पाहिजे। आता मॅडम एकच विषय, आम्हाला विशेष ग्रामसभेचा विरोध आहे, आज नाही पाहिजे आम्हाला। त्यावेळेस लावा म्हणत नाही लावली, त्याचं उत्तर द्या आम्हाला, कारण का आमच्या जवळ आहे, आम्हाला 26 जानेवारीला लागते, 26 जानेवारी ग्रामसभा 26 जानेवारी नोटीस काढली किती तारखेची? 26 जानेवारी नाही मॅडम 26 जानेवारी म्हणजे आज मेलो तर जबाबदार राजू साहेब राहणार मॅडम 26 जानेवारी काढली की नाही काढली या सर सही व्हायची आहे मॅडम। कुठे आहे मॅडम? नाही आज म्हणजे तो आपला लिपिक आहे ना, म्हटलं त्या कॅबिन मध्ये आहे, त्यांनी काढून ठेवली, कपाटामध्ये आहे ते। विषय असा आहे का मुख्याध्यापकाला पत्र द्यावं लागते मॅडम, कारण माझं हेडक्वार्टर आहे रिधोडा, हा एक विषय होता। यांच्यासोबत काही कॉन्टॅक्ट करा, पत्र आणा, तारीख असं होतं काय हेमंत भाऊ 26चा विषय आपला नाही, मॅडम आमचा बॅकडेटचा विषय आहे, बॅकडेट मध्ये जो विषय झाला तो करा, आम्हाला 26 मान्य नाही, विषय नाही। हे जे पद सचिव साहेबाला चालू आहे इथं, आम्ही 3 जण मत मांडू, गावकरी मत मांडल, आमचं रिमार्क आहे तिथं आम्हाला मान्य नाही। मग आता सांगा तुम्ही, आमचा गाव कुठं चालला? आम्ही कोणाच्या हातात दिलं? गावाचं नेतृत्व सरपंच मॅडमच्या हातात, मोठं जे पद आहे आमच्या गावाला लाभलेलं। मी अळांचोट हावजी, शेतकऱ्याचा मुलगा हाव, 7वा वर्ग पास हाव, पण मला माझ्या गावासाठी असं वाटत आहे का मी काहीतरी चांगलं काम करतो। सांगा ना तुम्ही, ग्रामविकास अधिकारी मॅडम आहे का त्या, यांनी सांगलं असं तेव्हा यांनी लिहिलं ना, हे नाही ना मॅडम, कशी गोष्ट करता? नाही सरपंच आहे ना मॅडम, त्या कॉपी पेस्ट कसं म्हणता येईल? सरपंच मॅडमला कॉपी पेस्ट कसं म्हणता येईल? नाही प्रथम नागरिक आहे, त्यांना सहकार्य करा। पॉझिटिव्ह